नमस्कार मित्रांनो, मी संजय गुरव. आज आपण मानसशास्त्र PSY 216 या मी आणि माझे वर्तन या पुस्तकातील पुस्तक तिसरे या विषयाचं पुस्तक तिसरे घटक 6 भावना भावना ह्या संकल्पनेचा या पाठाचा या घटकाचा आज आपण अभ्यास करणार आहोत. भावना म्हणजे काय? भावना मानसशास्त्रामध्ये भावनाची संकल्पना कशी आहे हे आपण समजून घेणार आहोत. तर हे संकल्पना आपण साध्या, सरळ, सोप्या भाषेमध्ये आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. जेणेकरून ज्यावेळी तुम्ही पुस्तक वाचायला घ्याल, ज्यावेळी हा धडा वाचायला घ्याल, हा घटक वाचायला घ्याल, त्यावेळी त्या पुस्तकातील कठीण शब्द किंवा कठीण संकल्पना तुम्ही साध्या, सरळ, सोप्या भाषेमध्ये समजू शकाल. तेव्हा हा घटक हे लेक्चर तुम्ही आवर्जून ऐका, जेणेकरून तुम्हाला साध्या, सरळ, सोप्या भाषेमध्ये या भावना आणि त्यातील उपघटकांचा साध्या, सरळ, सोप्या भाषेमध्ये तुम्ही उपघटक समजून घेऊ शकाल. चला तर मित्रांनो, आपण भावना ही संकल्पना समजून घेऊया. ओके, तर ह्यात काही घटक दिलेले आहेत की आनंद, हर्ष. ओके, आनंद, हर्ष आनंदाचे फायदे, भीती, भयगंड, वृत्ताभय व भीतीच्या प्रतिक्रिया, परिणाम. तिसरा आहे चिंता, स्वाभाविक विकृत चिंता. चौथा आहे क्रोध आणि द्वेष. नंतर मग क्रोध किंवा शत्रुत्व भावना. पाचवा आहे उदासीनता. यामध्ये अध्यात्म साधकाची उदासीनता आहे, उदासीनतेचे परिणाम आहेत. नंतर मग पुढे 6वा घटक आहे शोकाचे परिणाम, शोक व उदासीनता या भावनांतील फरक. हे भाव आहेत त्या भावनांचा आज आपण अभ्यास करणार आहोत. मानसशास्त्र भावना की आनंद व हर्ष, हॅपीनेस अँड जॉय याची व्याख्या, अर्थ समजून घेऊया. आनंद म्हणजे दीर्घकाळ टिकणारी शांत आणि सुखद भावनिक अवस्था. उदाहरणार्थ हवे तशी नोकरी मिळणे, मुलाचे यश पाहणे. की आनंद एक अशी भावना आहे जी दीर्घकाळ टिकणारी असते. त्यातून शांत आणि सुखद भावनिक अवस्था निर्माण होतात. ओके, यात आपण उदाहरण घेऊ शकतो की आपण परीक्षेसाठी चांगला अभ्यास केला असल्यास परीक्षेत चांगला गुण मिळवणे, ही जी भावना ही आपल्याला सुखद आणि दीर्घकाळ टिकणारी असते. तर आनंद. ओके, पुढे आहे हर्ष, जॉय, तात्काळ तीव्र आनंददायी भावनिक अवस्था. ही अवस्था ही जी हर्षची भावना जी आहे ही तात्काळ येते, तीव्र असते, आनंददायी असते, भावनिक अवस्था असते ही. उदाहरणार्थ लॉटरी लागली की आपल्याला लगेच आनंद मिळतो. अचानक जुना मित्र भेटल्यावर आपल्याला भेट झाल्याचा आनंद मिळतो. तर ही तात्काळ आणि तीव्र आनंददायी भावना आहे. ओके, पुढे आहे हर्ष, आनंदाचे फायदे. हर्ष आणि आनंदाचे फायदे काय काय त्यांनी दिलेले आहे. मानसिक आरोग्य सुधारते. साहजिकच मानसिक आरोग्य सुधारते, तणाव कमी होतो, सामाजिक संबंध सुधारतात, सकारात्मक वर्तन आपल्यामध्ये वागणुकीमध्ये सकारात्मक वर्तन विकसित होतं. शारीरिक आरोग्य सुधारते, रक्तदाब कमी होतं, रोगप्रतिकार शक्ती वाढते. ती ह्या नेहमी आनंदाने हर्ष आणि आनंदाने राहिल्याने आपल्या मनामध्ये आपल्यामध्ये चांगल्या स्वभावामध्ये चांगला फरक जाणून येतो. आपण आनंदी राहू लागतो. आपल्या शरीरामध्ये पॉझिटिव्ह सकारात्मक गोष्टी बळावू लागतात. त्यातून आपला रक्तदाब कमी होतो, रोग प्रतिकार क्षमता वाढते, तणाव कमी होतं, आपलं सकारात्मक वर्तन होते. हे आनंदाचे फायदे आहेत. पुढे उत्पादकता आणि सर्जनशीलता वाढते. तेच आनंद राहिल्याने आपल्यामधली जी उत्पादकता आहे, सर्जनशीलता आहे ती वाढते. साहजिकच तुम्ही आनंद असेल तर चांगल्या जोमाने काम कराल आणि चांगल्या जोमाने काम केल्याने तुमची उत्पादकता वाढते, तुमच्यामध्ये सर्जनशीलतेचा विकास होतो. ओके, पुढे आहे भीती, फिअर. याची व्याख्या आहे की धोक्याची किंवा त्रासाची जाणीव झाल्यावर निर्माण होणारी तीव्र भावनिक प्रतिक्रिया म्हणजे भीती होय. जेव्हा आपल्याला काही घाबरतोय, काही आपल्याला धोक्याची जाणीव होते किंवा त्रास होणार असतो, जसं की आपण जर व्यवस्थित अभ्यास केला नसेल, पेपर चांगला गेला नसेल तर आपल्याला नापास होण्याची भीती निर्माण होते. ती जी भावनिक प्रतिक्रिया आहे तिला भीती म्हटलेलं आहे. उदाहरणार्थ वनात वाघ पाहिल्यावर आलेली भीती, किंवा आपण चांगला अभ्यास न केल्यामुळे, चांगला पेपर न गेल्यामुळे आपल्याला जी मनात नापास होण्याची भावनिक जी प्रतिक्रिया निर्माण होते तिला भीती म्हटलेलं आहे. ओके, भयगंड, मृताभय, फोबिया, अवस्था
किंवा अति प्रमाणात असलेली भीती, उदाहरणार्थ अंधाराची भीती, उंचीची भीती, किड्यांची भीती, हा एक फोबिया आहे. मानसशास्त्रात याला फोबिया म्हणतात. भयगंड असतं आपल्या मनामध्ये तो अ, अ, खूप खोलवर रुजलेला भय असतं हे. भीतीचं वातावरण तयार झालेलं. आपल्याला अंधार दिसला की बळे अंधारात काही नसलं तरी पण आपल्याला भीती वाटते. कुणाकुणाला पाण्यात जाण्याची भीती वाटते, कुणाकुणाला उंचावरून पाहण्याची भीती वाटते. तो हा जो फोबिया आहे, हा भयगंड आहे. हे अवास्तव असतं. हे अतिप्रमाणात असलेलं कारण असतं. हे अतिप्रमाणात झालेलं असतं. अतिप्रमाणात झालेल्या गोष्टीला भीती म्हटलेलं आहे. भीतीच्या प्रतिक्रिया व परिणाम. आता भीतीच्या प्रतिक्रिया काय आहेत आणि त्याचे परिणाम काय आहेत? त्या प्रतिक्रिया आहे अशात शारीरिक प्रतिक्रिया, हृदयाचे ठोके वाढणे, घाम येणे, स्नायू ताणणे. म्हणजे जर आपल्याला भीती वाटली की आपले हृदयाचे ठोके वाढतात. हृदयाचे ठोके वाढले की घाम येतो, स्नायू ताणतात. म्हणजे आपला घाम फुटून येतो चेहऱ्यावरती, अस्वस्थता वाटते. नंतर मानसिक प्रतिक्रिया, निर्णय क्षमता कमी होते, चिंता वाढणे. मग आपल्या मनावरही त्याचा परिणाम होतो. आपल्याला नेमकं काय निर्णय घ्यावा हे कळत नाही आहे. नापास होण्याची भीती असेल तर आपण नेमकं नापास झालो, हे रिझल्ट लागला तर आपण काय करणार, घरी जावं की न जावं ही भीती निर्माण होते. घरचे काय म्हणतील, मार मार पडेल की नाही, ह्या सगळ्या गोष्टींची चिंता सतावते आपल्याला. दीर्घकालीन परिणाम, आत्मविश्वास कमी होतो. जर ह्या भीतीमुळे काय होतं, आपण आपल्या मनामधली भीती वाढत जाते आणि आपल्यातला जो आत्मविश्वास आहे हा कमी होतो आणि आपण त्या गोष्टींना टाळाटाळ करतो. जर पाण्यात जाण्याची भीती असेल तर आपण ती टाळाटाळ करतो. उंचावरून खाली बघण्याची भीती असेल तर उंचावर जाण्याचा आपण टाळाटाळ करतो. परीक्षात नापास झाल्यानंतर पुन्हा परीक्षा देण्याची भीती निर्माण झाल्यामुळे आपण ती परीक्षा देणं टाळाटाळ करतो. आपला आत्मविश्वास कमी होऊन जातो. ओके, पुढे चिंता, अँझायटी. याची व्याख्या आणि अर्थ असा आहे की भविष्यातील अनिश्चिततेमुळे निर्माण होणारी अस्वस्थ व तणावपूर्व भावनिक अवस्था. म्हणजे पेपर दिल्यानंतर जर पेपर चांगला गेला नसेल तर आपण चिंताग्रस्त होतो. ओके, अभ्यासामुळं, कारण की आपला पेपर चांगला गेला नसतो. रिझल्ट काय येईल, नापास होऊ की कमी मार्क्स पडतील, ह्या गोष्टीची जी भविष्यात होणारी जी गोष्ट आहे त्याची चिंता आपल्याला आत्ताच जाणवू लागते. ते अनिश्चिततेमुळे आपल्याला ती निर्माण होणारी अस्वस्थता आपल्या मनामध्ये आपल्यामध्ये ती अस्वस्थता निर्माण होते. तिला चिंता म्हटलेलं आहे. स्वाभाविक आणि विकृत चिंता. ओके, स्वाभाविक चिंता योग्य प्रमाणात असलेली किंवा चिंता व्यक्तीला सावधगिरी व तयारीसाठी मदत करते. त्याचं उदाहरण आहे की परीक्षेपूर्वीची चिंता. ओके, ही सावधपूर्वक आहे, सावधगिरीची असते, तयारीसाठी हे करते की आपल्याला माहिती आहे की आपण जर अभ्यास नाही केला तर आपण फेल होऊ. मग ती जी चिंता आहे ती आपण अभ्यास अगोदरची आहे, परीक्षापूर्वीची चिंता आहे. ओके, विकृत चिंता, पॅथॉलॉजिकल अँझायटी, अतिप्रमाणात किंवा अवास्तव चिंता जी दैनंदिन जीवनात अडथळा आणते. आणि उदाहरण तर लहान कारणावरून घाबरणे, निद्रानाश, घाम येणे. म्हणजे विकृत चिंता म्हणजे ही अतिप्रमाणात झालेली असते. अवास्तव चिंता असते जी दैनंदिन जीवनात अडथळा आणते. तर तुमच्यामध्ये जर चिंतेचं वातावरण जास्त झालं असेल तर तुम्ही निर्णय घ्यायला घाबरता. तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींना पण घाबरू लागतात, ती विचार जास्त करू लागतात. ती विकृत चिंता आहे. म्हणून कोणतीही चिंता प्रमाणात असेल, स्वाभाविक असेल तर ठीक आहे, कारण की परीक्षा आहे तर परीक्षेची चिंता होणारच. पण ती अतिप्रमाणात असेल तर मग ती विकृत चिंतेमध्ये गणली जाते. नंतर मग क्रोध आणि द्वेष, अँगर अँड हेटेड. क्रोध, अन्याय, अडथळे, अपमान यामुळे निर्माण होणारी तीव्र नकारात्मक भावनिक प्रतिक्रिया. क्रोध काय, तो राग, अँगर. क्रोध म्हणजे राग. म्हणजे आपल्याला कुणी डिवचलं किंवा आपल्याला कुणी चिडवलं तर त्याला आपल्याला कुणी अपमान केला तर त्याच्याबद्दल आपल्याला नकारात्मक भावनिक प्रतिक्रिया तयार होतात, तर त्याला आपण क्रोध म्हणतो. म्हणजे अन्यायाविरुद्ध पण आपण क्रोध निर्माण होतो. आपल्या कामामध्ये अडथळे कुणी आणले तर त्याच्याप्रती आपल्याला क्रोध निर्माण होतो. कुणी अपमान केल्यामुळे क्रोध निर्माण होतो. चुकीचा आरोप झाल्यावर राग येणे, म्हणजे जसं की तुमच्यावर चुकीचा कोणी आरोप टाकला तर साहजिकच आहे तुम्हाला त्या गोष्टीचा राग येणार, त्या व्यक्तीचा राग येणार. याची प्रतिक्रिया कसा, रक्तदाब वाढतो. याची प्रतिक्रिया आपल्या शरीरावर प्रतिक्रिया कशी होते की आपला रक्तदाब वाढतो, चेहऱ्यावर ताण येतो, आवाज चढतो. मग क्रोध किंवा शत्रुत्व भावना. तर द्वेष, द्वेषाचा काय आहे, दीर्घकाळ टिकणारी, दुसऱ्याच्या नुकसानाची इच्छा असलेली नकारात्मक भावना. आता द्वेष आहे, द्वेष म्हणजे आपण दुसऱ्याला काहीतरी इजा करणार आहोत, दुसऱ्याचं नुकसान करणार आहोत.
दुसऱ्याचं आपल्याला कधी बघवणार नाही, तर त्याचं नुकसान कसं होईल ह्या भावनेतून आपण जे द्वेष निर्माण करतो त्याला द्वेष म्हटलेला आहे. नकारात्मक भावना जी आपल्या मनामध्ये येते समोरच्याबद्दल, जेणेकरून त्याचं काहीतरी वाईट व्हावं, त्याचं काहीतरी नुकसान व्हावं, त्याचं काही नुकसान करावं, ह्या नकारात्मक भावना म्हणजे द्वेष होय. ओके. यातला फरक आहे, क्रोध हा तात्पुरता असतो, द्वेष हा दीर्घकालीन अस्थिर असतो. आपण कधी पाहतो की एखादी वाईट व्यक्ती असते, ती मनात राग धरून ठेवते, द्वेष धरून ठेवते आणि ती कधी ना कधी त्या समोरच्या व्यक्तीला काहीतरी नुकसान पोहोचवण्याच्या हेतूने मार्ग शोधत असते. तर हे द्वेष जो हा दीर्घकालीन असतो. ज्यावेळी संधी मिळेल तो द्वेष बाहेर काढण्याची, त्याचं काहीतरी नुकसान करण्याची, त्यावेळी तो द्वेष बाहेर काढला जातो. उदासीनता म्हटलं तर तुम्ही निराशाही म्हणू शकता. ओके. एखाद्या गोष्टीबद्दल रस नसणे. ओके. एखाद्या गोष्टीबद्दल रस न दाखवणे, भावना शून्यता. म्हणजे कधी कधी आपण एवढं निराश होतो, उदासीन होतो की कोणत्याच गोष्टी कधी कधी आपल्याला जेवूसं पण वाटत नाही. मग जर परीक्षेत मार्क कमी पडले असतील तर आपण उदासीन होतो, निराश होतो, मग आपल्याला जेवूसं वाटत नाही, कुठे मन रमत नाही, कुणाशी बोलूसं वाटत नाही. ते ही गोष्ट आहे उदासीनतेची. अध्यात्म साधकाची उदासीनता. अध्यात्मात ही सकारात्मक उदासीनता असते. म्हणजे ही उदासीनता अध्यात्मामध्ये सकारात्मक सांगितलेली आहे. त्यात इच्छा, मोह, अहंकार यांच्यापासून अलिप्त राहणे शिकवतात अध्यात्मामध्ये. उदाहरणार्थ साधू संतांची वैराग्य भावना. म्हणजे तुम्ही साधू संत पाहिलं, ते निराश नसतात. त्यांच्यामधली जी उदासीनता असते ती त्यांनी त्याग केलेली असते, इच्छारहित असते. ती पॉझिटिव्ह दाखवलेली आहे, सकारात्मक दाखवलेलं आहे. म्हणजे कोणत्याही गोष्टीमध्ये रस नसणे. याचा अर्थ असा नाही की त्या गोष्टींबद्दल आपल्याला काहीच इच्छा नाही आहे. इच्छावरती कंट्रोल करणं, त्या रसांवरती ज्या इंटरेस्ट आहे, इच्छेवरती कंट्रोल करून ठेवणं, त्याला आध्यात्मिकमध्ये सकारात्मक भावना म्हटलेलं आहे, उदासीनता म्हटलेलं आहे. ओके. उदासीनतेचे परिणाम. नकारात्मक उदासीनता, नातेसंबंध तुटणे, निराशा होणे. साहजिकच आपल्याला एखाद्या व्यक्तीबद्दल जर रसच राहिला नाही, इंटरेस्टच राहिला नाही, तर आपण त्यांच्याशी बोलणं टाळतो, त्यांच्याशी संपर्क साधणं टाळतो, चांगलं बोलणं टाळतो. त्यांनी आपल्याकडे लक्ष द्यावं न द्यावं तरी आपल्याला काही फरक पडत नाही. मग ऑफकोर्स तुमच्या नातेसंबंधांमध्ये तणाव यायला सुरुवात होते, निराशा निर्माण होते तुमच्यामध्ये. सकारात्मक उदासीनता, मनशांती, स्वयंनियंत्रण, आध्यात्मिक प्रगती. म्हणजे ह्या उदासीनता दोन टाईपच्या आहेत. एक सकारात्मक आहे, आध्यात्मिकमध्ये ही उदासीनता सकारात्मक दृष्टीने पाहिली जाते आणि आपल्याला भौतिक दुनियेमध्ये ही उदासीनता नकारात्मक दृष्टीने पाहिली जाते. म्हणजे तुम्हाला कशाच गोष्टीमध्ये रस नसते आणि त्यामुळे तुमच्या नातेसंबंधांमध्ये फरक पडतो, तुमच्यामध्ये निराशा निर्माण होते आणि तुमचे नातेसंबंध तुटण्याची शक्यता असते. पण हीच उदासीनता जर तुम्ही आध्यात्मिकामध्ये जर वापरली तर त्यामध्ये कसं सगळ्या गोष्टींमधून रस काढून घेणे. याचा अर्थ असा नाही की आपण दुसऱ्या गोष्टींमध्ये त्यांच्यामध्ये इंटरेस्ट दाखवत नाही, इंटरेस्ट असतो पण तो आपण कंट्रोल केलेला असतो, स्वनियंत्रणात असते. ती प्रगतीसाठी खूप गरजेची असते. शोक म्हणजे आप्त वस्तू किंवा संधी गमावल्यावर निर्माण होणारी तीव्र दुःखाची भावना. ओके. शोक म्हणजे काय की आप्त वस्तू किंवा संधी गमावल्यामुळे निर्माण होणारी तीव्र दुःखाची भावना. समजा तुम्हाला एखादी चांगली नोकरी मिळणार असेल, पण प्रतिस्पर्धी असल्याकारणाने ती नोकरी तुमच्या हातून निघून गेली, तर तुम्हाला तो शोक होतो. किंवा आपल्या घरातील नातेवाईकातील किंवा मित्रमंडळातील कुणी मयत झालं असेल तर त्याचंही आपल्याला दुःख होतं, शोक होतो. त्याला आपण शोक म्हणतात. एखादी वस्तू तुमची हरवली असेल आवडती, त्याचं पण आपण ते शोकमध्ये मोडतात. ते शोक ही भावना निर्माण होते आपल्यामध्ये. ते दुःखाची भावना. शोक म्हणजे दुःखाचीच भावना. जवळच्या व्यक्तीच्या मृत्यूमुळे आलेला शोक, दुःख. शोक म्हणजे सामान्य शब्दामध्ये दुःख म्हणू शकतो आपण. शोकाचे परिणाम. पहिलं शारीरिक परिणाम होतात निद्रानाश, भूक न लागणे, अश्रू येणे. आपल्या जर जवळची व्यक्ती कोणी मृत पावली असेल तर साहजिकच आपली निद्रानाश होते, त्यांची आठवणी आपल्यामध्ये आठवण येत राहते सारखी. त्यांच्याबरोबर घालवलेला वेळ आपल्याला आठवत राहतो. ती मनस्थिती एवढी खालावलेली असते की आपल्याला काहीच करण्याची इच्छा होत नाही, आपल्याला भूक लागत नाही, आपण रडत असतो. नंतर मग मानसिक अपराधीपणा, निराशा, एकाकीपणा ह्या गोष्टी जाणवू लागतात. शोक व उदासीनता यातील फरक. मुद्दा कारण आहे शोक. विशिष्ट घटना
घडल्यावरच दुःख होतं किंवा एखादा मृत्यू झाला तर आपल्याला ती विशिष्ट म्हणजे एखाद्या विशिष्ट गोष्टीवरती दुःख व शोक उत्पन्न होतो. त्याच्यामध्ये उदासीनतामध्ये सर्वसाधारण किंवा दीर्घकालीन भावनिक स्थिती असते. नंतर मग कालावधी आहे, कालांतराने कमी होतो. शोक हळूहळू कमी होतो आणि उदासीनता दीर्घकाळ राहू शकतो. पुढे आहे भावनिक स्वरूप. दुःख गमावल्याची भावना शोकामध्ये आणि उदासीनतेमध्ये रस न दाखवणे, निष्क्रियता वाढते. पुढे परिणाम शोक व्यक्त केल्यावर आराम मिळतो. साहजिक आहे तुमचा रडू झाल्यावर तुम्हाला थोडासा आराम मिळायला लागतो तुमचं रडणं पूर्ण झाल्यावरती. पुढे उदासीनता उपचार सल्ल्याची गरज पडू शकते. पुढे आहे सारांश. आनंद व हर्ष सकारात्मक भावना, भीती व चिंता धोक्याविषयी जागरूक करणाऱ्या पण अतिप्रमाणात हानिकारक होणाऱ्या भावना. भीती आणि चिंता काय धोक्याविषयी जागरूक करणाऱ्या पण अति प्रमाणात झाल्यास हानिकारक होणाऱ्या भावना. क्रोध व द्वेष नकारात्मक भावना. क्रोध तात्पुरता असतो, तो द्वेष हा दीर्घकालीन असतो. उदासीनता रस न दाखवणे पण अध्यात्मात ही सकारात्मक असू शकते. शोक गमावल्यावरची दुःखाची तीव्र अवस्था म्हणजे एखादी गोष्ट गमावल्यावरती जे आपल्याला दुःख होतं त्याची ती अवस्था. म्हणजे आज आपण पाहिलेलं आहे या पाठामध्ये भावनांमध्ये कोणते कोणते घटक आलेले आहेत. आनंद आलेला आहे, भीती आलेली आहे, चिंता आलेली आहे, हर्ष आलेला आहे, नंतर मग क्रोध आलेला आहे, द्वेष आलेला आहे, उदासीनता आलेली आहे, शोक आलेला आहे. ते ह्या गोष्टींचा आज आपण त्यांच्या संकल्पना समजून घेतलेल्या आहेत की आनंद हर्ष म्हणजे काय, शोक म्हणजे काय, उदासीनता म्हणजे काय, त्यांचे परिणाम पाहिले आपण, चिंता म्हणजे काय, द्वेष म्हणजे काय. ओके, तर या गोष्टींचा आज आपण अभ्यास केलेला आहे. साहजिकच तुम्हाला या साध्या सरळ सोप्यामध्ये मी समजावण्यास सक्षम झालो असेल आणि तुम्हाला ह्या गोष्टी साध्या सोप्यामध्ये भाषेमध्ये तुम्ही समजून घेतल्या असतील. तर मित्रांनो, आज आपण इथेच थांबूया. पुढच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचा घटक घेऊन भेटूया. आणि हा व्हिडिओ तुम्ही लाईक करा, शेअर करा, आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांचाही अभ्यास होईल. धन्यवाद. आज आपण इथंच थांबूया.